मैं आपको बताना चाहता हूँ, ये जो महाआरती है ये सबसे पहले इस देश में शिवसेना ने शुरू की है। तो आदित्य ठाकरे जी और शिवसैनिक महाआरती को आए हैं, ये कोई नई बात नहीं है, किसी के लिए नई बात होगी। लेकिन 1990 जब अयोध्या का आंदोलन चल रहा था तब हम जगह जगह पे मुंबई में, महाराष्ट्र में, देश में महाआरती करते थे। महाआरती आपको याद होगा, आप बच्चे होंगे उस वक्त सब। ये महाआरती की शुरुआत और संकल्पना हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाला साहब ठाकरे जी की थी और आज भी हमने वो जारी रखी है। बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक कडवट भूमिका घेतली। 80 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, आमचे श्रमिक मजूर हमाल यांनी बांधलेलं, त्याला कसा हात लावता तुम्ही? कारण काय? मंदिराला हात लावता येणार नाही आणि आम्ही हात लावून बघा, मग तुम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व काय ते आम्ही दाखवतो। हे जेव्हा आम्ही काल भूमिका घेतली, एकंदरीत महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील हनुमान चालीसा त्यांना म्हणावं, आता हनुमान चालीसा चालणार नाही, आता त्यांना मोदी चालीसा वाचायला सांगा। स्टे की नोटिस है ये से कहा गया है। सर, स्टे की नोटिस आई है, बीजेपी के एक लीडर आके नोटिस को स्टे दिया, उसमें बीजेपी का कोई संबंध नहीं है। ये जो मंदिर है हनुमान जी का, ये 100 साल पुराना मंदिर है। यहाँ के जो मजदूर है, श्रमिक है, हमाल है रेलवे प्लेटफॉर्म पर, वो लोगों ने बनाया था। आप वो मंदिर को तोड़ते हो, रेलवे को क्या कमी है? आप मंदिर तोड़ रहे हो। तो हमने कल कहा, हमारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने कल इशारा दिया, मंदिर के ऊपर बुलडोजर आने दो, हाथ लगा के देखो। अभी शिवसेना को हिंदुत्व की याद आई है, उसके ऊपर क्या? आपका जब जन्म नहीं हो गया था ना, उनको पूछो, तब से शिवसेना हिंदुत्ववादी भूमिका लेकर अपना काम कर रही है। महाआरतीची सुरुवात बाळासाहेबांनी केली। जेव्हा राम मंदिराचा मुद्दा होता तेव्हापासून ही महाआरती सुरू आहे, ती शिवसेनेनं केली असल्याचं संजय राऊत म्हणतात। आणि आता संजय राऊत मंदिरात दाखल झालेत, आदित्य ठाकरे देखील याच मंदिरात दाखल झालेत। महाआरती केली जाणार आहे। महाआरतीच्या आधीच खरं तर मंगलप्रभात लोढा असतील, रवी राणा असतील, त्यांनी देखील आरती केलेली आहे। या मंदिरात स्थगिती देण्यात आलेली आहे मंदिर पाडण्यापासून, आणि त्यानंतर भाजपनं लागलीच आरती केली। आणि एक प्रकारे महाआरतीचं हे जे महाआरती करण्याचा जो काही संकल्प शिवसेनेनं केला होता त्याची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता शिवसेनेची महाआरती, ठाकरे गटाची ही महाआरती पार पडणार। ही थेट दृश्य आपण पाहतोय दादरच्या त्याच मंदिरातनं। दादर रेल्वे स्टेशन 12 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या बाहेर खरं तर हे मंदिर आहे, हनुमानाचं हे मंदिर आहे। गेली अनेक वर्ष हे मंदिर इथं पाहायला मिळतं आणि याच मंदिरात आता महाआरती केली जाणार आहे। मात्र यावरून पुन्हा एकदा ठाकरे, भाजप आणि हनुमान वाद पाहायला मिळतो, यावरनं राजकारण रंगताना पाहायला मिळतं। याआधी देखील नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसेवरनं वातावरण तापवलं होतं। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर येऊन आम्ही हनुमान चालिसा वाचू असं त्यावेळेला राणा दाम्पत्य म्हणालं होतं, त्याला देखील प्रचंड विरोध झाला, त्यावरनं देखील प्रचंड राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। सातत्यानं ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशा पद्धतीचे आरोप केले गेले। विधानसभेतही अशाच संदर्भातले आरोप झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यावरूनच ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची खास धरताना पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीच महाआरती करण्यात येते अशी चर्चा या निमित्तानं पाहायला मिळते।